तर हॅलो फ्रेंड्स नमस्कार आणि आज आम्ही जाणार आहोत आमच्या कॉलेजला जिथं आमच्या 11वी 12वीच्या आठवणी आहेत आणि आम्ही चाललेलो आहे तिघी जणी मी ही बघा चिंगी ही माझी सिस्टर आम्ही तिघी जणी चाललेलो आहे हाय म्हणा तर आम्ही जाणार आहे कॉलेजला मधुजी कॉलेज आमच्या कॉलेजचं नाव आहे मधुजी कॉलेज आणि इथून लांब आहे कोळकीपासून आम्ही कोळकीमध्ये राहतो तर चला आणि पाहत राहा तुम्ही आमचं कॉलेज कसं आहे आमच्या आठवणी कशा आहेत जुन्या खूप छान कॉलेज झालेलं आहे पहिलं कॉलेज होतं जरा जुनं होतं जरा पण तिथं छान वाटत होतं पण आत्ता म्हणतात अजून जास्त डेव्हलप झालेलं आहे तर चला तुम्ही पाहत राहा जाऊयात आपण कॉलेजमध्ये मी किती वर्षातनं चाललेली आहे 2017 मध्ये मी लास्ट इयरला होते कॉलेजला थर्ड इयरला होते BCAच्या आणि आत्ताच चालली आहे जस्ट आता बघा तेव्हापासून आत्ता म्हटलं 2017 2025 कितीतरी वर्ष झाले एवढ्या वर्षातनं चालली आहे बघा मी तुम्ही पाहत राहा शॉपमध्ये चाललेलं आहे आणि चल बघ मला टिकली घ्यायची सनस्क्रीन आलं सुटलं जायचं का मला दवाखान्यात पण जायचं आहे येताना टाक्याचा हे पहा जाताना रस्त्यावर गाड्या बघा कशा चालल्यात रस्ता पण बघा किती खतरनाक आहे आमच्या इथला असं बाजूबाजूने जावं लागतं आताच बस गेलेली आहे पाहिली का तुम्ही पाहत राहा चला इकडे पहा ब्रँड फाउंडेशन बॅच अकॅडमी सुरू हां आता रिक्षातून आम्ही चाललेलो आहे बघा रिक्षा
ठीक आहे का? ही बाग आहे राजा राणी पार्क. राजा राणी पार्क आहे, खूप छान आहे आतून. हा नाना नानी पार्क आहे, खूप मोठा आहे. आतून 2 एकर मध्ये बसलेला आहे. आणि आम्ही कॉलेजच्या बाहेर आलेलो आहे. कॉलेजला जाताना पाठीमागची साईड आहे ते मेडिकल कॉलेज आहे, नर्सिंग कॉलेज आहे ह्या बाजूला. आणि इथून आतमध्ये सरळ कॉलेजचा रस्ता आहे. बघा हा, बघा किती सुंदर रस्ता आहे इकडून तिकडून. झाडं आणि कॉलेजचं एंट्री गेट आलेलं आहे. बघा दिसतंय का, मधोजी महाविद्यालय फलटण. सगळं चेंज, पहिलं नव्हतं हे गेट, आता झालेलं आहे कॉलेजचं गेट. बाय करायचं का? शिपाई अजून तेच आहेत अजून. एवढी शाळेत तरी कॉलेजला आली अजून. हे बघा पार्किंगसाठी, सायकलीसाठी हे लावलेलं आहे. सायकल पार्किंग करण्याचे स्टँड आहेत. हे पण जसे होते तसे ते स्टँड आहेत. पहिलं मी कॉलेजला होते. हे बघा इथं ह्याच्यामध्ये सायकल घुसवायची. हे बघा अशी सायकल ह्याच्यामध्ये टाकायची. ही स्टँड आहेत. पार्किंग गाड्यासुद्धा इथं पार्किंग करतात. बरोबर लाईनने असं पार्किंगची सोय केलेली आहे कॉलेजला. झाडं वगैरे, इथून डांबरी रस्ता केलेला आहे. पहिला हा रस्ता जो होता तो पूर्ण मातीचा रस्ता होता, आता डांबरी रस्ता केलेला आहे. आणि हे बघा अजून एक मेन गेट आहे, इथून कॉलेजचा रस्ता चालू होतोय. हे बघा कॉलेजचं ग्राउंड किती छान केलेलं आहे. पहिलं काय नव्हतं आमच्या वेळेस असं. एक ग्राउंड केलेलं आहे. इथं फुटबॉल वगैरे खेळण्यासाठी ग्राउंड केलेलं आहे. मस्त केलेलं आहे कॉलेजचं ग्राउंडसुद्धा. आमच्या वेळेस फक्त माती होती इथं आणि झाडं वगैरे पण एवढी जास्त नव्हती. आता केलेलं आहे पूर्णपणे चांगलं काम. हां काढला, चला. हे बघा हे कॅम्पस मेन. ह्या कॅम्पसमध्ये आम्ही बसायचो पहिलं मधुजी कॉलेजचं. ह्या कॅम्पसमध्ये आत्ता कोणच नाही आहे, पण इथं पहिली खूप गर्दी असायची. काहीच विषयच नव्हता, पूर्ण असं भरलेलं असायचं कॅम्पस. आता काय चाललं आहे काय माहिती. इथं जरा स्ट्रिक्ट रूल झाले असतील, पण आमच्या वेळेस एकदम धिंगाणा करायचो आम्ही. इथं पण पोरी बसायच्या. ही दिसते का तुम्हाला, हे पूर्ण टीचरच्या गाडी पार्किंगसाठी केलेलं आहे. इथं सुद्धा आम्ही पोरी बसायचो सगळी. आणि ह्या कट्ट्यावर सुद्धा बसायचो. हा कट्टा दिसतोय का, इथं पण बसायचो. आता शक्यतो काय क्लास वगैरे नसतील कोणाचे, त्यामुळे कोण नाही आहे इथं. तिकडं सुद्धा केलेलं आहे बसायला, सगळीकडे बाकडे केलेले. आणि तिकडे पाठीमागच्या साईडला इंजिनिअरिंग कॉलेजचं हे केलेलं. इंजिनिअरिंग कॉलेजची बिल्डिंग छोटीशी केलेली आहे त्या साईडला. डिपार्टमेंट इंजिनिअरिंगचं आहे त्या साईडला. चला पाहूयात आपण. ही आहे बिल्डिंग नवीन झालेली. एक क्लासरूम आहेत तिकडे. तर आमच्या वेळेस ही काय बिल्डिंग नव्हती, आमच्या वेळेस त्या साईडची बिल्डिंग होती.
तो का ती दिसते का ती आमच्या बिल्डिंग होती, तिथं आम्ही क्लासमध्ये होतो आणि ते पण तुम्हाला दाखवेल आमचं क्लासरूम वगैरे, तुम्ही पाहत राहा. ते आमच्या साईडला त्या साईडला होते चिंगे कॉलेज. मग मी तिथं बसायचे, त्या वरच्या रूममध्ये बसायचे मी. तिथे आमची रूम होती पहिली. तुमच्या मम्मीची आता मम्मी आल्यावर सांगेल कुठली होती, आपण जाऊ तुमच्या मम्मीच्या वर्गात. ही बिल्डिंग बंद आहे असते काय, क्लास कधीतरीच होत असतात आय थिंक क्लास इथं. ही बिल्डिंग नवीन झालेलं आहे, छान बनलेलं आहे, पण क्लासरूम पण छान असतील आतून, आपल्याला काय आता पाहता येत नाहीत. ते पहा त्या साईडला फॉर्म वगैरे भरतात सगळे, विद्यार्थी सेवा केंद्र, तिथं विद्यार्थ्यांचे ॲडमिशन फॉर्म भरून देतात आणि इथनं एंट्रन्स चालू होतं वरती जाण्यासाठी रस्ता. हे बघा सगळं लावलेलं आहे इथं. टीचरच्या रूम. पहिला आम्ही त्या बाजूने यायचो, काय फॉर्म वगैरे दाखला वगैरे पाहिजे असेल, स्कॉलरशिपचं काय काम असेल तर. पण आता आम्ही ह्या बाजूने आता केलेली आहे सगळी सुविधा कॉलेजला, ह्या साईडने केलेली आहे. तिकडून यायचं डायरेक्ट इकडं. ह्या साईडला सगळी पिपरणीची झाडं आहेत, पिपरणी नांदुरकी असं लिहिलेलं आहे बघा. इथं लिहिलेलं आहे पिपरणीची झाडं आहेत म्हणून सगळी ओळीनं, आणि त्याच्यावरती कटडे पण केलेले आहेत बसायला. ही आमची क्लासरूम होती पहिली. ह्या क्लासरूममध्ये कधीतरी यायचो आम्ही बसायला, आणि वरती ना एकदम फ्रेश आहे ती रूम. ही पण छान आहे क्लासरूम, पण बेंच वगैरे जुनेच दिसतात. बाकीचं बांधकाम सगळं नवीन, कलर वगैरे नवीन दिलेला आहे, पण बेंच वगैरे सगळे जुनेच बघायला भेटतात. पण ह्याच बेंचवरती बसून आम्ही अभ्यास करायचो पहिलं, आणि खूप छान वाटायचं. मुली गप्पा मारायचो, अभ्यास करायचो, डबा खायचो, आणि बऱ्याचशा आठवणी आहेत. पण हिथं आम्ही जास्त, मला वाटतं खूप थोडे दिवस काढलेत ह्या क्लासरूममध्ये. वरच्या बाजूला आहे ना खूप छान आहे कॉलेज, पण तिथं जर आता सगळे क्लास भरलेले असले, शक्यतो तिथं जाणं अशक्य आहे. पण तुम्हाला हा एक क्लासरूम माझा दाखवला. या क्लासरूममध्ये पण मी बसलेली होती पहिली, शिकलेली होती. हा ब्लॅकबोर्ड, आणि इथं टीचर थांबतात, इथं आम्ही बसायचो लिहित वाचत, अशाच पद्धतीचं काहीतरी. हे बघा पुसायचं काम चाललेलं आहे, फळावलं सगळं जे काय लिहिलं होतं ते. नवीन टीचर आलेले आहेत. चला चला चला, आता ही हात धुवा. हां, वरच्या क्लासरूममधनं आवाज येतो. आय थिंक सगळं भरलेलं आहे क्लासरूम विद्यार्थ्यांनी गच्च. इथं पाण्याची टाकी आहे हात वगैरे धुवायला, आणि तिकडे एक डिपार्टमेंट आहे, NSS डिपार्टमेंट. पिण्याच्या पाण्यासाठी सोय केलेली आहे. हे फुलं शोचे आहेत, छान आहेत. हे पण चेंज केलेलं आहे, पूर्ण कलर वगैरे मारलेला आहे ह्याला पण. हे मोगऱ्याचं फुल आहे का? हे पहा मोगऱ्याचं फुल किती छान आहे. ग्राउंड, हे पण मोगऱ्याचं फुल पण किती छान दिसत आहे. इथं 4 व्हीलर पार्किंगचं लिहिलेलं आहे. इथून पाठीमागच्या साईडला, पाठीमागच्या साईडला पण 4 व्हीलर पार्किंग करता येते, आणि इथून आतमध्ये गेलं आहे ह्या साईडला, तरी इथून पण अशी 4 व्हीलर पार्किंगसाठी सोय आहे पाठीमागच्या साईडला.
कॉलेजच्या. झाडाला पाणी देण्यासाठी पाईप लावलेले आहेत. मी वेट करत बसलेले आहे इथं. 2 मिनटं जायचं आहे परत वरती बिल्डिंगच्या इथं. पण आमची एवढी कशी छान, तुमची एवढी कशी छान छान. एवढी मोठी शाळा आहे ना आमची. हा लय भारी आहे. आणि तुमची कसली आहे? माझी लय घाण आहे. तुमची पण छान आहे शाळा. पण माझी लय घाण आहे. तुमची बघा कसली. तुम्ही छोटा असल्यामुळे तुमची छोटी शाळा आहे, मोठा असल्यामुळे आमची मोठी शाळा. हे आमचं कॉलेज. तू मोठे झाल्यावर पण ह्याच कॉलेजला येणार. नाव फोटो लांब ना असा नद्याला थोडे वेळ भिजायचं नाही. हे पहिलं चाललेलं काम बघा. लॅब ते बघा कॉलेजचं ग्रंथालय पाठीमागच्या साईडला. ही जी तुम्हाला अख्खी बिल्डिंग दिसते पाठीमागची, ही पूर्ण ग्रंथालयाची बिल्डिंग आहे. इथं आम्ही त्या ग्रंथालयात जाऊन पहिला अभ्यास ही करत बसायचो आमच्या वेळेस. काही अभ्यास करत असेल. हे पहा दिसतंय का, मीच आहे इथं आणि इथं पाठीमागं हे ग्रंथालय. त्याच ग्रंथालयात मी अभ्यास करत बसायचे. खूपच छान ते दिवस होते बघा. This is my college, my friends. This is my college. कॉलेजच्या पाठीमागच्या साईडला एक छोटंसं गार्डन केलेलं आहे. त्या गार्डनच्या बोर्डच्या इथे लिहिलेलं आहे अलामांडा फ्लॉवर्स, रोज फ्लॉवर्स, बॅम्बू प्लांट, पॅशन फ्लॉवर्स. हे सगळे इथं प्लांट लावलेले आहेत. ह्या गार्डनमध्ये सगळे झाडं लावलेले आहेत आणि थोड्या दिवसांनी अजून आले सगळे मोठे झालेले असणार आहेत. मस्त कॅम्पस पण होईल बघा. तर हा कॉलेजच्या कॅन्टीनकडे जाणारा रस्ता आहे बघा. हे पहा कॅन्टीन आहे कॉलेजचं. आतमध्ये बसायला खुर्च्या आहेत. पलीकडच्या साईडला तळ केलेलं आहे पाणी साचवण्यासाठी, जलसिंचनासाठी. आणि आम्ही इथं बसलेलो आहे. हे बघा जलसिंचनासाठी किती मोठं केलेलं आहे प्लांट. हे पहा प्लांट मस्त वाटत आहे. पावसाळ्याचा सीझन आहे त्यात. कधीतरी पाऊस पडतो आपल्या इकडं, पण पडला तर लयच भारी वाटतं. इथं जलसिंचनासाठी केलेलं आहे खड्डा. इथं पाणी साचतं. इथलं फिल्टर होऊन पाणी अख्ख्या कॉलेजला पाणी जातं इथलं. इथं बसलो होतं आम्ही, पण आता आम्ही जागा बदलून दुसरीकडे चाललो आहे. आतमध्ये पण बसायला जागा आहे, पण आतमध्ये आम्ही निसर्गाच्या सानिध्यात नाही बसत. त्यामुळे इकडं कसं छान वाटतंय पाठीमागच्या साईडला म्हणून इकडं आलो आहे आम्ही. हे बघा खेळायला झोका पण केलेला आहे. कॉलेजला दिलेले भेट आहे ही कोणीतरी निंबाळकर, श्री हनुमंत सोपान निंबाळकर यांनी दिलेले आहे. 2014 मध्ये ही भेट दिलेली आहे. 2024 मध्ये ही भेट दिलेली आहे बघा. एक पाळणा दिलेला आहे छोटासा विद्यार्थ्यांना बसायला. बघा किती छान, किती सुंदर रस्ता आहे. पलीकडे जाण्यासाठी सुद्धा रस्ता केलेला आहे. तिकडे पलीकडनं हे भेटतं आहे ना. आणि आमचे सामोसे इथं आलेले आहेत. मस्त सॉस वगैरे टाकून आम्ही खाणार आहे सामोसे. चहा आलेला आहे. चहा चांगला आहे. समोसा जरा थंड आहे. गरम गरम समोसा नाही भेटला आम्हाला. प्लेटमध्ये तसंच ठेवलेलं आहे. हे काय आम्हाला आवडलं नाही.
कॉलेजच्या पाठीमागच्या साईडला एक नदी आहे आणि त्या नदीच्या साईडला आम्ही चाललेलो आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो. हे बघा नर्सिंग कॉलेज पण केलेलं आहे. कॉलेजला पहिले नर्सिंग कॉलेज वगैरे काय नव्हतं, पण आता नर्सिंग कॉलेज केलेलं आहे. ग्राउंड पण दिसतोय बघा तुम्हाला. आणि आम्ही नदी बघायला चाललेलो आहे. लांबनं बघणारे नदी आणि घरी जाणारे. तिथे 2 माणसं पण बसल्यात नदीकडे पाहत. तो बघा रस्ता आहे, सातारा रोड आहे, तो हायवे दिसतोय का तो. तिकडून हे कॉलेजचं बॅक साईड असं दिसतं. आणि हे बघा नदी आहे. कुठली नदी आहे ग? बाणगंगा ना? बाणगंगाच असेल. बाणगंगा नदी आहे. फलटणला लाभलेली एकमेव नदी आहे बाणगंगा नदी. किती मस्त आपल्याला दिसत आहे बघा, सुंदर असा नजारा. तरी ह्या भागात एवढा पाऊस नाही आहे आपल्या भागात, पण तरी सुद्धा नदीत पाणी आहे बऱ्यापैकी. तर मी इथं फोटोशूट पण थोडेफार करून घेत आहे. चल माझे फोटो काढ ग. पहा पाठीमागच्या साईडची नदी किती सुंदर आहे. आता फोटोशूट केलेलं आहेत मी. हे जे सगळे तुम्हाला खडक दिसतंय का, त्याच्यातनं काढून तिथं खडक टाकलेले आहे. तिथलं सगळं उकरून इकडे टाकले. इथं ढग लागलेला आहे हा खडकाचा. आता इथं फोटोशूट करणार. तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे घरी. हे होतं आमचं कॉलेज आणि ते वरती क्लासरूम दिसते का, त्या क्लासरूममध्ये माझा क्लास होता. मी 12वीमध्ये त्या क्लासमध्ये होते. आणि आमचं BCAचं जे अपार्टमेंट आहे हे त्या क्लासरूमच्या पाठीमागं होतं. ते म्हणजे एवढं परमिशन नाही आहे सगळीकडे क्लास चालू असल्यामुळं व्हिडिओ काढायला. तरी मी जमेल तेवढा माझ्या कॉलेजचा व्हिडिओ काढलेला आहे आणि दाखवलेला आहे माझं कॉलेज कसं होतं ते. आणि ही NCS डिपार्टमेंट होतं, NSS डिपार्टमेंट होतं, सॉरी NSS डिपार्टमेंटमध्ये मी. आणि कलाविष्कार डिपार्टमेंट NSS तिकडे पाठीमागं होतं. हे कलाविष्कार डिपार्टमेंट होतं. मी सिंगिंगचा क्लास लावलेला. त्या क्लासमध्ये जायचे मी सिंगिंगचा क्लास करायला. तर असं होतं. बऱ्याचशाच बिल्डिंग वगैरे नवीन झालेल्या आहेत कॉलेजमध्ये आणि खूपच सुधारणा झालेल्या आहे माझ्या कॉलेजमध्ये आणि जे कोणी जे कॉलेजमध्ये असतील त्यांच्या कॉलेजमध्ये. आणि हे ग्राउंड सगळ्यात लास्टला मस्त ग्राउंड पण झालेलं आहे. ज्याला स्पोर्टमध्ये इंटरेस्ट आहे ते तिथं स्पोर्टला वगैरे भाग घेऊ शकतात आणि खूपच छान झालेलं आहे. तर असा होता आजचा आपला ब्लॉग. आणि मी बघा कॉलेजच्या बाहेर निघत आहे. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा.